राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, NCF कांदा खरेदी संदर्भात सर्वात मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाताळलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राइब करा. एकदा बातमी बघू, या बातमीचा परिणाम काय होणार ते समजून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा. NCCF ची कांदा खरेदी न मनाला संशयाच्या भोवरात. खरेदी सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी केंद्राची यादी जाहीर. केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयातर्फे NCCFच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 1.5 लाख टन कांदा खरेदी प्रस्तावित आहे. एकतर ही खरेदी यंदा 2 महिने उशिराने म्हणजेच जून अखेर सुरू झाली. मात्र त्यानंतरही 10 दिवस उशिराने NCCF नाशिक कार्यालयाने खरेदी केंद्राची नावे जाहीर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एप्रिलमध्ये कांदा खरेदीसाठी इच्छुक असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी संबंधी खरेदीदाराची पहिली यादी मे अखेर व्हायरल झाली. ती NCCFचे अध्यक्ष यांच्या संबंधित असल्याने त्या ठिकाणी गुपचूप खरेदी उरकून 7 ते 8 रुपये किलो दराने केलेला कांदा चढ्या दराने दाखवण्याचा प्रकार आहे, असं या ठिकाणी मत व्यक्त करण्यात आलं. तर त्या ठिकाणी मंत्रालय व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली. त्यानंतर ही सूत्रे ग्राहक व्यवहार विभाग व NCCFच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या हातात आली. यातही प्रत्यक्ष खरेदी केंद्राची पाहणी, साठवणूक व्यवस्था याबाबतीत ज्यांचे पारदर्शक कामकाज होते त्यांना यात स्थान नाही, तर ज्यांच्याकडे काही त्रुटी होत्या त्यांना खरेदीत सामावून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गैरप्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळाले, तर यंदा पारदर्शकतेच्या मोठ्या गप्पा मारल्यानंतरही हात कित्ता गिरवला जातोय, असेच एकंदरीत चित्र आहे. काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, भागीदार, व्यापारी व भांडवलदार पुन्हा एकदा कंपन्यांची नावे बदलून या खरेदी प्रक्रियेत घुसल्याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे. मित्रांनो, कांदा खरेदीची संपूर्ण पूर्वतयारी आधीच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये का करण्यात आली नाही? प्रत्यक्ष कांदा खरेदीसाठी केला जाणारा उशीर हा कोणाची हित जपण्यासाठी होत आहे? कागदोपत्री कांदा खरेदी दाखवली जाते. या खरेदीमध्ये प्रचंड प्रमाणात बोगसगिरी आहे, परंतु सरकार तोडगा काढत नाही. हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. भारत दिगोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचे मत. खरेदीच्या 10 दिवसानंतर जाहिरातबाजी. जून अखेर खरेदी सुरू झाल्याचे खुद्द NCCFचे नाशिक शाखा व्यवस्थापक प्रशांत मिश्रा यांनी सांगितले. मग खरेदी सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी केंद्राची नावे उशिराने का जाहीर केली, असा सवाल उपस्थित होत आहे. वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे. मित्रांनो, सध्या कांदा कोल्हापूर येथे जास्तीत जास्त 2000 चालू आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवडे या ठिकाणी जास्तीत जास्त 2000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी, जास्तीत जास्त कांदा या ठिकाणी सुद्धा 2000 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त कांदा 2000 रुपये. शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त कांदा 2000 रुपये. सातारा या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त कांदा 2000 रुपये. जुन्नर, आळे, फाटा, चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 2050 रुपये. सोलापूर लाल कांदा मात्र जास्तीत जास्त 2400 रुपये. त्यानंतर हिंगणा लाल कांदा 9 क्विंटल आवक 2000 रुपये जास्तीत जास्त. अमरावती फळ भाजीपाला मार्केट जास्तीत जास्त 2200 रुपये. पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त 2000 रुपये. त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त 2100 रुपये. त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2100 रुपये. त्यानंतर अकोले उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2011 रुपये. त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2205 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2005 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2200 रुपये. भेटूया पुढच्या वेळेत. यावेळेसाठी इतकंच. धन्यवाद.